नमस्कार. कधी विचार केलाय का, की आपण जे कपडे घालतो ते फक्त आपलं शरीर झाकण्यासाठी असतात का? की त्यामागे अजून काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो? खरं तर आपण नकळतपणे आपल्या कपड्यांमधून जगाला बरंच काही सांगत असतो. चला तर मग आज पोशाखाच्या याच वेगळ्या बाजूवर एक नजर टाकूया आणि समजून घेऊया, की आपले कपडे आपल्याबद्दल नक्की काय सांगतात. तर मग सुरुवात याच महत्वाच्या प्रश्नाने करूया. आपले कपडे ते खरंच फक्त धाग्यांनी विणलेले एक आवरण आहेत का? अजिबात नाही. ते त्याहून खूप जास्त आहेत. असं समजा की ती एक प्रकारची भाषाच आहे. एक अशी भाषा जी शब्दांशिवाय आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आपल्या विचारांबद्दल, अगदी आपल्या संस्कृतीबद्दलही जगाशी संवाद साधते. चला, सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे आपलं आरोग्य. आपल्या कपड्यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो, हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल नाही का? पण हे 100% खरं आहे. हे बघा, किती साधं आणि सोपं उदाहरण आहे. उन्हाळ्यात आपण हलके, सुती कपडे घालतो, जे घाम शोषून घेतात आणि आपले शरीर थंड ठेवतात. आणि हिवाळ्यात अर्थात गरम, लोकरीचे कपडे, जे आपल्याला थंडीपासून वाचवतात. म्हणजेच काय, तर ऋतूनुसार योग्य कपडे निवडणं ही एक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी केलेली सगळ्यात चांगली गुंतवणूक आहे. आणि हो, जसं काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे, तसंच काही गोष्टी टाळणंही तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, खूप जास्त घट्ट कपडे घातल्यामुळे आपल्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो किंवा अस्वच्छ कपडे, त्यामुळे तर त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच कपड्यांची निवड आणि त्यांची स्वच्छता या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. बरं, आरोग्याचा मुद्दा तर झाला, पण कपड्यांचा परिणाम फक्त आपल्या शरीरावर नाही, तर आपल्या मनावरही तितकाच खोलवर होतो. चला, आता हे पाहूया की आपले कपडे आपला आत्मविश्वास आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात कशी मदत करतात. हे तर प्रत्येकाने अनुभवलं असेल नाही का? जेव्हा आपण एखाद्या प्रसंगानुसार छान नीटनेटके कपडे घालतो, तेव्हा आतून एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो. ती एक प्रकारची मानसिक ऊर्जाच असते, जी आपल्याला योग्य पोशाखामुळे मिळते. प्रत्येक प्रसंगाची ना एक वेगळी मागणी असते. जसे की नोकरीच्या मुलाखतीला जाताना व्यावसायिक पोशाख आपला त्या कामाबद्दलचा सिरियसनेस दाखवतो. ऑफिसमध्ये फॉर्मल कपडे घातल्याने एक प्रकारची शिस्त दिसून येते. कॉलेजमध्ये साधे पण स्वच्छ कपडे ते आपली शिकण्याची तयारी दर्शवतात. आणि धार्मिक कार्यक्रमात तिथे शालीन कपडे घालून आपण त्या जागेबद्दलचा आदर व्यक्त करतो. आणि म्हणूनच तर ही म्हण अगदी बरोबर आहे, जशी वेशभूषा तशी ओळख. कारण मान्य करा किंवा नका करू, पण लोकांवर आपली पहिली छाप ही आपल्या पोशाखावरूनच पडत असते. ओके, तर आपण वैयक्तिक पातळीवर कपड्यांचं महत्त्व पाहिलं. आता जरा व्यापक विचार करूया, समाजाचा. पोशाख आपल्याला आपल्या संस्कृतीशी कसा जोडून ठेवतो हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. विशेषतः आपल्या भारतात सण आणि समारंभांच्या वेळी पारंपरिक पोशाखाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आणि हे फक्त छान दिसण्यासाठी नसतं बरं का. यातून आपण आपल्या परंपरा जपतो, त्यांचा सन्मान करतो आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हणजे बघा, पारंपरिक पोशाख घालणं हे एक प्रकारे आपल्या सांस्कृतिक वारसाचा सन्मान करण्यासारखं आहे. आणि तसंच मंदिरात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी जाताना साधे शालीन कपडे घालणं हे त्या जागेबद्दलचा आपला आदर आणि आपली श्रद्धा दाखवण्याचे एक सुंदर माध्यम आहे. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे समाजातील आपली ओळख. चला बघूया की आपले कपडे समाजात आपली प्रतिमा कशी तयार करतात आणि आपल्या सामाजिक स्थानावर त्याचा नेमका काय परिणाम होतो. हे ना अगदी सरळ आणि सोपं गणित आहे. जेव्हा आपला पोशाख योग्य आणि सभ्य असतो, तेव्हा समाजात आपल्याला आपोआप आदर मिळतो. या उलट जर पोशाख अयोग्य असेल, तर त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि आपली एक चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते. आणि म्हणूनच तर शाळा, ऑफिस किंवा धार्मिक ठिकाणांसारख्या ठिकाणी एक विशिष्ट ड्रेस कोड पाळला जातो. तो काही फक्त एक नियम म्हणून नसतो, तर त्यामागे एक सामाजिक गरज असते. एकोपा, शिस्त आणि आदराचं वातावरण टिकवून ठेवण्याची गरज. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण नक्की काय शिकलो? चला, या सगळ्याचा सार काय आहे ते पाहूया. तर मग योग्य पोशाख म्हणजे नक्की काय? तो फक्त फॅशन किंवा दिखाऊपणा नाहीये, ती एक जबाबदारी आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी, आपला आत्मविश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी आणि समाजात आपली चांगली प्रतिमा जपण्याची जबाबदारी. त्यामुळे आता जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा,
आज आपला पोशाख आपली कोणती कहाणी सांगत आहे यावर थोडा विचार नक्की करा.